मंडळी, अकलूजचा मुक्काम संपला आणि आपण आता श्रीपूरच्या दिशेने जाणार. अवघ्या 2-3 मुक्कामावरती पंढरी आलेली आहे. वारकऱ्यांची अक्षरशः झोपच गेलेली आहे. हाच जन्म काय, पुढचे 100 जन्म सुद्धा आम्हाला वारकरीच कर, कारण तुकोबारायांचा सहवास आम्हाला अखंडित मिळावा या भावनेनं वारकरी पालखी बरोबर आलेले. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाणं, नांगर धरला सत्वाचा करीतसे जागरण. तुकाराम महाराज समाजसेवा, लोकसेवा, विचार, अध्यात्म सगळ्या गोष्टीचं जागरण करत करत आपल्या भाविक भक्तांना घेऊन पुढे निघालेले आहे. अकलूजहून माळीनगरचा टप्पा येतो. माळीनगरला उभं रिंगण. उभं रिंगण म्हणजे काय, तर दिंड्या रस्त्याच्या 2 बाजूला विभागल्या जातात आणि मधल्या मोकळ्या वाटेतून महाराजांचा अश्व आणि सेवेकऱ्याचा अश्व हा धावा घेत असतो. अतिशय वेगानं धावून मागे पुढे धावा घेतो आणि पालखीपाशी येऊन तो आपलं मस्तक टेकतो. या ठिकाणी उभं रिंगण पूर्ण होतं. त्यानंतर माळीनगरलाच भोजन होतं आणि पायरीचा पूल, कदम वस्ती, श्रीपूर साखर कारखाना या ठिकाणांना थोडं थोडं थांबत पालखी बोरगाव म्हणजेच श्रीपूर मधलं बोरगाव या ठिकाणी येऊन मुक्कामाला थांबते.